राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, पवन सुत हनुमान की जय, स्वानंद निवासी सद्गुरु स्वामी गणेशनाथ महाराज, सद्गुरु स्वामी अरविंदनाथ महाराज, वासुदेव हरी वासुदेव हरी वासुदेव हरी, जय जय रघुवीर समर्थ, नमो विशदबोध विदग्धा विद्या रविंद्र प्रबोधा, पराप्रमय प्रमदा विलासिया, नमो संसार तमसूर्या, अपरमित परमवीर्या, तरुण तरतुर्या लाल नलीला, नमो जगदखिल पालना, मंगलमणि निधाना, सज्जनवन चंदना राध्य लिंगा, नमो चतुरचित्त चकोर चंद्रा, आत्मानुभव नरेंद्र, सार समुद्रा मन्मथा, नमो स्वभाव भजन भांडना, भवेत कुंभ भंजना, विश्वदवना श्री गुरुराया, नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, मनुष्याकृती राघवे ख्याती केली, शिव्यासी करे सागरी तारिली, तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी, जळी रक्षिले निर्जीवा कागदासी, महाराजा जन्मला मृत्युलोकी, तुझी उपमा नाढळे लोकी, भव सिंधुसी बांधिला तुझे, अनाथा दिना कारणे तू कयाने, तुका वासला मानवी वेशधारी, बळी हा लिला विग्रही निर्विकारी, स्वये श्री हरी व्यापकू सर्व जीवा, तुका तोची तो हा परब्रह्म ठेवा, दया पूजले आदले पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे, तनु मानवी दिव्य रूपी सकेली, त्यागी तिये दिव्य लोका सिनेली, कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, जय जय रघुवीर समर्थ, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. संत सज्जनो, आजचा आपला जो शुक्रवारचा गाठेवरचा जे चिंतनाचा कार्यक्रम आहे, त्यात गेल्या शुक्रवारी आपण 281 नंबरचा अभंग घेतला होता आणि आज 282 नंबरचा अभंग आपण घेतोय.
तर तुकोबाराय या अभंगामध्ये काय सांगतात ते बघा. करिता देवार्चन घरा आले संतजन, देव सारावे परते, संत पूजावे आरते, शाळीग्राम विष्णू मूर्ती, संत हो का भलते याती, तुका म्हणे संधी अधिक वैष्णवांची मांदी. तुकोबाराय आपल्याला या अभंगामध्ये संतांची पूजा याविषयी आपल्याला सांगतात. समजा तुम्ही आम्ही घरी भगवंताची पूजा सकाळी सगळेजण आपण करतो. ती जर आपण पूजा करायला बसलो असताना तर आपल्या घरी कोणी संत आले किंवा सद्गुरू आले तर तुकोबाराय सांगतात की देवाची पूजा तुम्ही बाजूला ठेवा आणि पहिले त्या संतांची पूजा करा, सद्गुरूंची पूजा करा. कारण देवाला संतांची पूजा केलेली जास्त आवडते. देवाला त्याची पूजा आवडत नाही, पण संतांची पूजा आवडते. का? कारण देव आणि संत हे वेगळे नाही. देव ते संत, देव ते संत, निमित्त त्या प्रतिमा. संतांची पूजा जर आपण केली तर भगवंताला ते जास्त आवडतं. आता आपण सगळ्यांना आपल्याला माहिती, आपण वारीला जातो, आपण भगवंताच्या भेटीला जातो, पंढरपूरला भगवंताला भेटायला जातो. पण जाताना आपण भगवंताचं नामस्मरण कुठे करतोय? मध्ये भगवंताचं नामस्मरण होतं, पण अखंड जे चालतंय कुठलं आहे? संतांचं नामस्मरण आहे. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. म्हणजे संतांचं भजन केलेलं देवाला जास्त आवडतं. आणि हे जे ज्ञानोबा तुकाराम हा जो भजनाचा जो काही शब्द जे आले, ज्ञानोबा तुकाराम, हे जे भजन आहे हे भगवंतानीच त्यांच्या मुखाने म्हटलेलं होतं. म्हणून तेव्हापासून आपल्याला आपल्या वारकरी संप्रदायात ज्ञानोबा तुकाराम हा मंत्र आपल्याला भेटला. एकदा काय झालं, पंढरपूरमध्ये आपल्या विठ्ठल मंदिरामध्ये जेव्हा रात्री सगळी शेजारती वगैरे झाल्यानंतर सगळे देवळाचे दारं सगळे बंद केली. आणि बंद केल्यानंतर जे तिकडचे जे पुजारी होते बडवे ते बाहेर आले. आणि बाहेर आल्यानंतर थोड्या वेळाने त्यांना असा आवाज आला आतमध्ये की ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम असा आवाज आला. आणि ते होते म्हणजे कोण होते? प्रल्हाद महाराज बडवे होते त्यावेळेला. तर ते परत त्यांनी दार उघडलं आणि मंदिराच्या आत गेले, गरुड खांबापर्यंत गेले. गरुड खांबापर्यंत त्यांना तोच आवाज येतो, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. त्यानंतर गरुड खांबावर आत ते गाभाऱ्यामध्ये गेले आणि आपल्या भगवंताच्या मूर्तीजवळ गेले आणि तिथे पण त्यांना तोच आवाज येतो. त्यांना वाटलं रात्री सगळं दार बंद केलं, सगळं मंदिर बंद झालंय, आता इथे कोण भजन करतंय? त्यांना कळत नव्हतं. म्हणून ते मंदिराच्या आतमध्ये जाऊन भगवंताच्या मूर्तीपर्यंत गेले आणि भगवंताच्या मूर्तीमधनं भगवंताच्या मुखातनं आवाज येत होता, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. म्हणजे भगवान परमात्मा सुद्धा संतांचं भजन करतात. त्यामुळे संतांचं भजन आपल्याला पण त्यावेळेला वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानोबा तुकाराम हा आपल्याला मंत्र मिळाला. आणि त्यावेळेपासून वारीमध्ये आपण बघतो ना, पहिले वारीमध्ये जय जय विठोबा रखुमाई वगैरे चालायचं. सुरुवातीला जे माऊलींच्या वेळेला जेव्हा वारीमध्ये होते, वारी चालू होती, तेव्हा जय जय विठोबा रखुमाई चालायचं. नंतर आपण ज्ञानोबा तुकाराम असा हा मंत्र आपण म्हणतो, हे भजन आपण घेतो. म्हणजे संतांची पूजा केलेली देवाला जास्त आवडते. कारण संत काय करतात? संत आपल्याला ह्या मार्गामध्ये, ज्या परमार्थिक मार्गामध्ये आपला उद्धार करण्यासाठी संतच येतात. कारण देव संतांच्या रूपामध्येच येतो. कारण देवाला ती तेवढं प्रत्येक वेळेला यायला जमेलच असं नाही. हे काय करतात? भक्ता राखे पायापाशी दुर्जनाचे संवार आहे त्या वेळेला येतात, भक्तांचं रक्षण करण्यासाठी आणि दुर्जनाचा संवार करण्यासाठी. पण जे मधले जे लोक आहेत हे सज्जन पण नाही, दुर्जन पण आहेत. तुमच्या आमच्यासारखे जे लोक आहेत, जे सज्जन पण म्हणू शकत नाही, आपण दुर्जन पण म्हणू शकत नाही, अशा लोकांसाठी परमात्मा संतांना पाठवतात. आणि संत येऊन काय करतात? हे आपल्याला इथे परमार्थिक मार्ग दाखवतात, ती वाट दाखवतात. म्हणून तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवान, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धाराया जन जड जीव. जडाचा आणि जीवाचा उद्धार करण्यासाठी संत या भूतलावर अवतार घेतात.
लेकुराचे हित वाये माऊलीचे चित्त ऐसे कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती. संत कसे आहेत? आणि कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती. ते काही लाभ बघत नाहीत, पण आपला उद्धार करण्यासाठी आपल्याला इथे ते येतात आणि ह्या मृत्यू लोकांमध्ये येऊन आपला उद्धार करण्यासाठी ते आपल्याला परमार्थिक मार्ग दाखवतात. म्हणून संतांची पूजा आधी सांगितले. म्हणून तुकोबाराने हा अभंग त्यासाठी टाकलाय, करिता देवार्चन घरा आले संतजन. जर आपण देवाची पूजा करत असतो आणि कोणी संत जर आले तर देवाची पूजा आपण बाजूला ठेवू शकतो आणि संतांची पूजा करू शकतो. याच्यात आपल्याला पाप नाहीये, पुण्यच आहे. का? की देवाला ते आवडतं. देवाला जी आवडती ती भक्ती आपण करावी की आपल्याला आवडती ती भक्ती करावी? देवाला आवडते. आता काय होतं, आपण आपल्याप्रमाणे, आपल्या सोयीप्रमाणे, आपल्या सवडीप्रमाणे आपण भक्ती करतो. या मृत्यू लोकांमध्ये, आता या कलियुगामध्ये प्रत्येक जण आपापल्या प्रमाणे भक्ती करतात. आपल्याला जसं आवडेल, आपल्याला जसे वेळ मिळेल, आपल्याला सवड मिळेल त्याप्रमाणे भक्ती करतात. पण देवाला काय आवडतं, देवाला काय पाहिजे हे आपण नाही बघत. आपण आपल्याप्रमाणे भक्ती करतो. म्हणून तुकोबारा सांगतात की देवाला जे आवडतं ते संतांची पूजा, आणि ती संतांची पूजा तुम्ही जर करत असाल तर ते देवाला आवडेल. आणि म्हणून तुकोबारा सांगतात, करिता देवार्चन घरा आले संतजन देव सारावे परते संत पुरावे आरते. म्हणजे देवाला बाजूला करावं आणि तुम्ही त्या संतांची पूजा तिथे करावी त्या जागेवर. एवढं तुकोबारा आपल्याला सांगतात. शाळीग्राम विष्णू मूर्ती संत हो का भलते याती. म्हणजे मग तो देव शाळीग्राम असो अगर विष्णूमूर्ती असो, संत कोणत्याही जातीचा असे ना, तो पूजनीय आहे. आता आपण देवाची पूजा करताना काय करतो? शाळीग्रामाची पूजा करतो, विष्णूच्या मूर्तीची पूजा करतो, आणि त्यापेक्षा संत जे असतील ते संत पूजनीय आहेत. त्या शाळीग्रामापेक्षाही आणि त्या विष्णू मूर्तीपेक्षाही पूजनीय आहे, आणि म्हणून संतांची पूजा श्रेष्ठ सांगितली. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये संतांना आधी आपण महत्व देतो. संतांची पूजा आपण आधी करतो. प्रत्येक ठिकाणी आपण संतांचेच अभंग म्हणतो, संतांचेच भजन करतो. आणि त्या संतांच्या भजन करता करता आपल्याला काय होतं की आपण त्या देवापर्यंत पोहोचतो. पण आपल्याला देव कळत नाही, देवाची ओळख आपल्याला नाहीये. आणि आपल्याला देवाची ओळख करून देणारे कोण आहेत? संत आहेत. संत म्हणजे गुरु. सद्गुरू आपल्याला देवाची ओळख करून घेतात. कारण आपल्यामध्ये प्रत्येकामध्ये देव आहे. अंश रूपाने आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये देव वास्तव्य करतो. या श्वासोश्वासावर आपलं जे नामस्मरण आपण जे करतो, म्हणजे तो देवाचं नामस्मरण आपण करतो. आतमध्ये देव आहे म्हणून आपण नामस्मरण करतो. आणि देव आपल्या हृदयामध्ये, ऐसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आराम की भ्रांतासी कामू विषयावर. आपल्या हृदयामध्ये देव आहे हे आपल्याला माऊलींनी पण सांगितलेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये. आणि त्या हृदयामधला देव जर आपल्या हृदयामधला देव आपल्याला कळत नाही, त्यासाठी आपल्याला कोण पाहिजे? संत पाहिजे, सद्गुरू पाहिजे. त्यांनी आपल्याला दाखवायला पाहिजे का देव, तुझा हृदयामध्ये जो देव आहे तो कुठे आहे, कोण आहे, आणि त्याचं भजन कसं करावं हे दाखवण्यासाठी सद्गुरू आहे. सद्गुरूंची आपल्याला का गरज आहे? कारण आपल्याला देवाची ओळख व्हायची. या कलियुगामध्ये आपल्याला भगवंताची भेट होईल असं आपण सांगू शकत नाही, पण भेट होईल किंवा आपल्याला देव दिसतील असं नाही होऊ शकत. पण देवाची ओळख होणं याला महत्व जास्त आहे या कलियुगामध्ये. आणि या कलियुगामध्ये देवाची ओळख कधी होईल? भगवंताचं नामस्मरण जर आपण अधिक केलं, सतत भगवंताचं नामस्मरण जर केलं तर आपल्याला त्या भगवंताची प्राप्ती ह्या मृत्यू लोकांमध्ये होऊ शकते. किंवा भगवंताची ओळख झाली एकदा की आपण हळूहळू आपण आपल्या ज्या साधना जेव्हा वाढवत गेलो त्या साधनेमध्ये आपल्याला भगवंताची प्राप्ती होईल. म्हणून तुकोबारा सांगतात की शाळीग्राम विष्णू मूर्ती संत हो का भलते आती. शालिग्राम असू दे किंवा विष्णूची मूर्ती असू दे, त्याच्यापेक्षा संत हे श्रेष्ठ आहे. जेव्हा नारद मुनी भगवंताकडे गेले, जेव्हा भगवंताकडे वैकुंठात जेव्हा गेले होते नारद मुनी, तेव्हा नारद मुनीने पाहिलं की भगवान स्वतः सकाळी पूजा करतात. आता नारद मुनीला वाटलं की देव एवढे श्रेष्ठ आहेत, आपल्या सगळ्यांचं जे चालवणारे, हा सगळा ब्रह्मांड चालवणारे भगवान परमात्मा आहेत आणि ते स्वतः असल्यामुळे ते कोणाची पूजा करतात? तर त्यांनी बघितलं ते संतांची पूजा करतात, भक्तांची पूजा करतात.
देवाकडे यादी होती. त्यात प्रत्येक भक्तांची नावाची यादी होती. नारदाची पण नाव होतं, हनुमंतरायाचं नाव होतं, बाकी सगळे जे भक्त आहेत, प्रल्हाद होते, सगळे होते. सगळ्या भक्तांची यादी होती भगवंताकडे आणि त्या यादीप्रमाणे भगवान सगळ्यांची पूजा करतात वैकुंठामध्ये. म्हणजे भगवान परमात्मा जर संतांची पूजा करतात, तर तुम्ही आम्ही पण संतांचीच पूजा केली पाहिजे आणि त्या संतांची पूजा केल्यानंतर भगवंताची पूजा आपल्याला आपोआप होते. भगवंताची पूजा आपल्याला वेगळी करायला लागत नाहीये. एकदा संतांची पूजा केली म्हणून आपण सकाळी जरी भगवंताची पूजा जरी केली तर नंतर आपण काय करतो, ज्ञानेश्वरी वाचन, गाथेचं वाचन, एकनाथी भागवताचं वाचन, म्हणजे काय करतो की संतांची पूजाच आहे. कारण हे सगळे जे ग्रंथ आहेत ते संतांची वाङ्मय मूर्ती आहे. ह्या मध्ये सगळे संत आहेत. आता हा गाथा आपल्या समोर आहे. गाथा आहे म्हणजे इथे स्वतः तुकोबार आहेत. ते आपल्याशी बोलतात आणि आपण त्यांच्याशी बोलतो. ते आपल्याकडनं बोलून घेतात. गुरुवर यश हरिभक्त परायण चैतन्य महाराज देगलूरकर यांनी एकदा कीर्तनामध्ये सांगितलं होतं की सकाळी आपण जे ज्ञानेश्वरी वाचतो ना, तेव्हा ज्ञानेश्वरी वाचताना माऊली आपला पापी घेत. म्हणजे काय होतं की आपल्याला ते जवळ करतात. ज्ञानेश्वरी त्यांची, आपण ज्ञानेश्वरी वाचताना ते आपल्याशी बोलतात. आपण संतांशी बोलायला पाहिजे, आपण भगवंताशी बोलायला पाहिजे. आपण काय होतं, आपल्याला काही जरी कष्ट असले, काही झालं, आपण दुसऱ्याशी बोलतो, जे आपले नातेवाईक आहे त्यांच्याशी बोलतो. त्यांनी काय होणार नाही. तुम्ही संतांच्या समोर बसा. तुम्हाला जर एखादा काही गोष्टी अडली, तुमच्या संसारामध्ये पण काय अडचण आली, तर त्या दिवशी तुम्ही फक्त ज्ञानेश्वरी उघडा आणि जे पान तुमचं उघडलं असेल त्या पानावर तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल, असं सगळ्या संतांनी किंवा महात्म्यांनी सांगितलेलं आहे. तर आपण त्याचा हे अनुभव घ्यायला पाहिजे. परमार्थामध्ये अनुभवाशिवाय काहीच नाहीये. परमार्थामध्ये श्रद्धा पाहिजे आणि अनुभव पाहिजे. तो अनुभव जर आपण घेतला तर आपल्याला कळेल की आपल्याला संतांनी काय देऊन ठेवले. संतांनी फार मोठं भांडार आपल्यासाठी उघडं करून ठेवलंय आणि त्या भांडारातनं आपल्याला सगळं घ्यायचं. आपलं भांडं छोटं आहे, संतांचं भांडार म्हणजे समुद्र आहे आणि त्या समुद्रामध्ये आपलं छोटं भांड आहे, त्याच्यात किती येणार आहे. पण तरी आपण त्या भांड्यामधनं जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. तरी हे संत देतात. म्हणून तुकोबारा शेवटी सांगतात, तुका म्हणे संधी अधिक वैष्णवाची मांदी. म्हणजे ही संधी आपण घ्यायला पाहिजे. कशी, तुकाराम महाराज म्हणतात त्यावेळेस देवपूजेपेक्षा वैष्णव समुदायाची पूजा हे अधिक आहे. म्हणजे संतांची पूजा ही श्रेष्ठ आहे. हे या अभंगाबद्दल तुकोबारा आपल्याला सांगतात. करिता देवार्चन घरा आले संतजन, देव सतावे परते संत पूजावे हरते. म्हणजे संतांची पूजा ही मुख्य सांगितले. तुम्ही भगवंताची पूजा करत असाल, पण ती पूजा जरी बाजूला ठेवली आणि संतांची पूजा केली तर ती भगवंतापर्यंतच पोचते आणि ती भगवंताला आवडते. असं हा या अभंगाबद्दल थोडक्यात आपण याचं चिंतन केलं. पुढचा अभंग 283 नंबर. ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा, करिता स्वामी सवे वाद अधिका अधिका आनंद. असावा तो धर्म मग सावो जाते वर्म, वदे वाग्य देवी तुका विठ्ठली गौरवी. आता हा अभंग आपल्या नेहमीच्या पाठातला आलेला आहे. हा आपण काकड्यामध्ये म्हणतो रोज. काकड्याचे जे अभंग आहे, काकडा भजन आहे, त्या अभंगामध्ये हा अभंग आलेला आहे. करिता ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा, करिता स्वामी सवे वाद अधिका अधिका आनंद. तुकोबारा येथे सांगतात की देवाची पूजा करीत असता जर आपल्याला घरी जो देवाची खरी सेवा करीत आहे त्याच्या जीवाला भय कोणते असणार. देवाची आपण जर पूजा करतोय तर आपल्याला भय असू शकत नाही. म्हणून तुकोबारा सांगतात, जो देवाची खरी सेवा करतो त्याला त्याच्या जीवाला भय कोणते असणार. आता इथे खरी सेवा म्हटले, तुकोबाराने एक शब्द टाकले, खरी सेवा. आता आपण जी पूजा करतो भावाने आपण जर करत असो तर त्याला खरी सेवा म्हणतात. जो भाव आपल्या अंतःकरणामध्ये आहे, तो भाव भगवंताविषयी जर आपला भाव चांगला असेल आणि भाव भगवंताच्या चरणाकडे असेल तर ती आपली जी पूजा आहे भगवंताकडे पर्यंत पोहोचते. म्हणून देवाची खरी पूजा
सेवा करत आहे त्याला त्याच्या जीवाला भय कोणते असणार. त्याने देवाबरोबर वाद केल्याने उत्तरोत्तर अधिक आनंद होतो. आता काही भक्त आहेत ते देवाबरोबर वाद करतात. वाद म्हणजे काय, देवाला विचार तू असं माझं का केलं, माझं असं का केलं, मला अजून का तुझी भक्ती मला मिळत नाही, तू मला काहीतरी कर, मला तुझी भक्ती जास्त होईल असं कर. म्हणजे भगवंताकडे वाद घालतो आणि त्याच्यातनं त्यांना आनंद मिळतो आणि भगवंताला पण तो वाद आवडतो. भक्तांनी जर भगवंताकडे वाद केला तर तो वाद भगवंताला पण आवडतो. काही वेळा भगवंताविषयी संतांनी काय काय असे शब्द उच्चारलेत की त्या खालच्या स्तराला जाऊन पण ते शब्द उच्चारलेत. जनाबाईंचं आपण जर उदाहरण घेतलं, त्यांनी भगवंताकडे काय काय नको नको त्या गोष्टी बोलले, त्या आता आपण आपल्या मुखाने बोलणं बरोबर नाही. आणि त्या मध्ये ते भगवंताशी वाद करते. जनाबाई भगवंताशी वाद करतात आणि त्याने काय होते, त्यांची भक्ती वाढत जाते. म्हणून तुकोबाला सांगतात त्याने देवाबरोबर वाद केल्याने उत्तरोत्तर अधिक आनंद होतो. आपण खऱ्या धर्माने वागत असून दुसऱ्यात मर्म स्पर्श केला, दोष दाखविले तर तो ते सहन करतो. तुकाराम महाराज म्हणतात माझी वाणी जी बोलते तिचा विठ्ठलाच्या ठिकाणी सन्मान होतो. म्हणजे तुकोबाला सांगतात मी ज्या वाणीने बोलतो, म्हणजे आता तुकोबारायांनी एवढे अभंग केले, 4092 अभंग केले, त्यांनी त्या अभंगामध्ये प्रत्येक अभंगामध्ये भगवंताशी संवाद साधलेला आहे किंवा संतांशी संवाद साधलेला आहे. प्रत्येक अभंग त्याप्रमाणे त्या वेळेला तुकोबारायांनी जे अभंग लिहिले ते त्या परिस्थितीत त्यांना जे काय त्यांच्या जीवनामध्ये जे काय विषय आले त्याप्रमाणे त्यांनी ते अभंग रचले आणि ते अभंग सगळे आपल्याला लागू होतात. म्हणून तुकोबारायांनी जे अभंग लिहिले तर ते आता समजा एखाद्या तुकोबारायांनी मागणी पर अभंग लिहिलेला आहे. मागणी पर अभंग तुकोबारायांचे भरपूर आहे, पण मागणी तुकोबारायांनी भगवंताशी काही मागितलेलं नाहीये. तुकोबाराय मागणीला निषेध करतात, पण तरी मागणीचे अभंग आहेत. असं आपण म्हणतो अरे तुकोबाराय मागणीचा निषेध करतात तरी पण तुकोबारायांचे मागणी पर अभंग का आहेत, तर त्यांनी हे अभंग असं असून त्यांनी आपल्याला दाखवलं की भगवंताशी कसं मागावं. कारण तुमचं आमचं काय असतं की आपण भगवंताशी सतत मागतो. आपण भगवंतासमोर गेल्यावर आपण काही न मागता परत येत नाही. भगवंताकडे आपण भगवंताचे दर्शन घ्यायला गेलो, पंढरपूरला गेलो, कुठे गेलो तर भगवंताकडे आपण काहीतरी मागतो. तो आपला स्वभाव झालेला आहे, मागणं हा आपला स्वभाव झालेला आहे. पण संतांनी काय सांगितलंय की तुम्ही भगवंताकडे काही मागायचं नाही. कळलं? आपण मागितलं म्हणजे आपण भिकारी होतो. भगवंताकडे मागणं नाही, भगवंताला सगळं कळतं तुम्हाला काय पाहिजे काय नाही ते त्याला कळलेलं असतं आणि तुमच्या प्रारब्धाप्रमाणे तुम्हाला जे काय पाहिजे ते मिळणार आहे. आणि प्रारब्धामध्ये जे काही लिहिलेलं आहे तेवढंच तुम्हाला मिळणार, त्याच्यापेक्षा अधिक मिळणार नाही आणि त्याच्यापेक्षा कमी मिळणार नाही. जर तुमच्या प्रारब्धामध्ये काय लिहिलेलं असेल की तुम्हाला एवढी संपत्ती मिळणार आहे तर तुम्हाला तेवढीच मिळणार, त्याच्यापेक्षा तुम्हाला 1 रुपया जास्त नाही मिळणार. किंवा तुम्हाला तुमच्या प्रारब्धामध्ये संपत्ती जास्त लिहिलेली नाहीये तर तुम्हाला ती कमीच मिळणार. त्यामुळे भगवंताकडे मागून काय होणार नाही. म्हणून तुकोबारायांनी प्रत्येक अभंगामध्ये जर मागणी केलेली असेल तर तुकोबारायांनी भगवंताकडे काही मागितलेलं नाहीये. कारण त्यांच्या 7 पिढ्यामध्ये तुकोबारायांच्या घराण्यामध्ये 7 पिढ्यांमध्ये कोणी मागणी भगवंताकडे केलेली नाहीये आणि त्यामुळे तुकोबाराय पण मागणीला निषेध करतात. पण तुम्ही आम्ही मागतो पण आपल्याला ज्या मागणी कशी करावे हे दाखवून देण्यासाठी हे अभंग तुकोबारायांनी ह्या गाथेमध्ये दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे आपण पण त्याच्यावर विचार करायचा. आणि तुकोबारायांचं काय आशय आहे या अभंगामध्ये की त्यांना काय म्हणायचंय, मागणी कशी करायची काय आहे आणि ते कसं मागावं किंवा काय मागावं. शेवटी तुम्ही बघितलं तर तुकोबारायांच्या प्रत्येक अभंगामध्ये तुकोबारायांनी भगवंताकडे मागितलंय, पण काय मागितलंय, तुमच्या संसारिक वस्तू काय मागितले आणि परमार्थिकच वस्तू मागितली. परमार्थ मधले संत संगती द्या किंवा मला अजून माझा परमार्थात माझी वाढ होऊ दे, हेच तुकोबारायांनी मागितले आणि तुम्ही आम्ही पण तेच मागायला पाहिजे. संसारिक वस्तू आपण भगवंताकडे कधीच मागू नये. किंवा सद्गुरूंकडे जर गेलो आपण तर संसारिक विषय सद्गुरूंकडे बोलून काय उपयोग नाही. सद्गुरूंकडे आपण गेलो तर आपण सद्गुरूंकडे जाऊन संसाराचे विषय न चर्चा करता परमार्थिक चर्चा जर आपण केली त्याच्यात आपल्याला परमार्थला वाढू शकतो.
पण संसारिक वस्तू आपण भगवंताकडे किंवा सद्गुरूंकडे काय मागायचं नाही किंवा बोलायचं नाही का, की संसारातले विषय हे संसारातच राहतील आणि हे ते संसार होत राहील. ते तुम्ही किती त्याच्यावर विचार केला तर तो वाढेल किंवा कमी नाही. जो संसार व्हायचा तो होणारच आहे. पण परमार्थ जो आपल्याला करायला पाहिजे त्यासाठी आपण परमार्थिक विषय जर आपण मांडला, आपण त्याच्यावर विषय सद्गुरूंकडे किंवा संतांकडे मागितलं किंवा देवाकडे मागितलं तर ते आपल्याला परमार्थिक आपली उत्क्रांती होईल, आपला उत्कर्ष होईल आणि त्या उत्कर्षासाठी आपण प्रयत्न करायचे. कारण परमार्थामध्ये कसं आहे की जसं जसं आपलं वय होतं ना तसं जसं आपलं परमार्थामध्ये आपला मान वाढतो. पण संसारामध्ये कसं आहे, जसं जसं आपलं वय वाढतं ना तसं आपला मान कमी होतो. जसं आपलं वय वाढत जातं तेव्हा आपल्याला कोणी किंमत देत नाही. संसारामध्ये आपल्या घरामध्ये किंवा आपल्या समाजामध्ये आपली किंमत कमी होते. पण परमार्थामध्ये कसं आहे, तुमचं जसं वय वाढत जातं तसं तुमचे मान वाढतं, तुम्हाला जास्त ज्ञान होत राहतं आणि तुम्हाला मान मिळतो. म्हणून तुकोबा हेच सांगतात की माझी वाणी जी बोलते तिचा विठ्ठलाच्या ठिकाणी सन्मान होतो. म्हणजे माझ्या वाणीने मी जे काय बोलतो ते विठ्ठलाच्या सन्मानाविषयी मी बोलतो आणि त्यांचा सन्मान करतो असं तुकोबा सांगतात. पुढचा अभंग आहे 284वा अभंग. देवे जीव झाला संसार तो कडू झाला, त्याची येतील ढेकर आनंदाचे हरिहर, वेदी आणि कास ऐसे ज्याच्या अंगी कस, तुका म्हणे भूक येणे न लगे आणिक. तुकोबा या अभंगामधनं आपल्याला सांगतात की देवाच्या योगाने माझा जीव तृप्त झाला व संसार कडू वाटू लागला. आता संसार कडू आहे पण तुम्ही आम्ही जे संसारिक आहोत, संतांना संसार कडू वाटला, त्यांना परमार्थ गोड वाटला. पण तुम्हा आम्हाला संसार गोड वाटतो आणि परमार्थ कडू वाटतो. विषय विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू या जीवासी झाला. आपल्याला संसारात गोड वाटते, संसार गोड आहे असं वाटतंय आपल्याला, म्हणून आपल्याला काय करतो आपण संसारातच जास्त वेळ रमतो आणि परमार्थ हा कडू असं वाटतंय. पण संतांना त्याचं उलट आहे. संतांना संसार कडू वाटला आणि परमार्थ गोड वाटला म्हणून त्यांनी ते जास्त संसारात राहिले नाही. आता तुकोबा आपल्याला माहिती आहे की ते जास्त घरात राहत नव्हते. भंडारा डोंगरला जा, भामगिरी डोंगरला जा, जोराडा डोंगरला, 3 डोंगर होती. त्या तिन्ही डोंगरावर जाऊन तिथे भजन करायचे, भगवान परमात्म्याच्या पांडुरंगाचं भजन करायचे आणि त्यामुळे त्यांना तो परमार्थ गोड लागायचा म्हणून ते घर सोडून जायचे. तुमचं आमचं घर सुटतच नाही. 2 दिवस जर आपण कुठे परमार्थाच्या ठिकाणी जायचं म्हटलं तर आपण म्हणतो काय आता वेळ नाही मला, असं आहे तसं आहे. आता पुढच्या जुलैमध्ये वारी आली, आषाढी वारी. आपण एखाद्याला म्हटलं की चला वारीला तर तुम्हाला नाही हो 18 दिवस कसं काय येणार, नाही होणार. तेच संसारिक ह्याच्यामध्ये किती वेळ जरी गेला तर तो संसारात वेळ देतो माणूस. पण तुम्ही परमार्थाच्या विषयी तुम्ही जर त्यांना सांगितलं तर ते वेळ देऊ शकणार नाही. तेवढं कशाला, थोडक्यात मी सांगतोय, 1 तास जर तुम्ही कोणाला सांगितलं की आता 1 तास प्रवचन आहे तर तुम्ही लिंक जॉईन करा, तर त्याला तेवढा पण वेळ नाही. तो म्हणतो अरे नाही वेळ नाही झाला, घरी पाहुणे आले होते किंवा घरी जेवायचं वेळ झाली होती, असं आहे तसं, काय ना काय कारण सांग. 1 तास पण तो त्या प्रवचनाला जॉईन होऊ शकत नाही. कारण काय, त्याला संसार गोड वाटतो. संसार गोड वाटल्यामुळे काय वाटतं की त्याला परमार्थ काय तो कळतच नाही. जर आपण एखाद्या ठिकाणी गेलो तर परमार्थ आपल्याला कळेल कधी, जेव्हा आपण तिथे सत्संगात बसलो तर. परमार्थिक गोष्टी आपल्याला ज्या काही सत्संगात न मिळतात त्यानंतर आपल्याला कळतो की भगवान परमात्मा काय आहेत, संत काय आहेत, संतांनी काय सांगितलंय, भगवंताविषयी सांगितलंय किंवा काय, त्या सत्संगामध्ये कळतं. जर आपण सत्संगामध्ये गेलो नाही, बसलो नाही तर आपल्याला काहीच कळणार नाही. पण तुकोबा सांगतात देवाच्या योगाने माझा जीव तृप्त झाला व संसार कडू वाटू लागला. म्हणजे देवाच्या योगाने माझा जीव तृप्त झाला. तृप्त झाला म्हणजे काय,
की आता समजा आपण जेवतोय, आपण जेवण करताना एकदा आपलं समजा पोट भरलं, ढेकर पण आले, तर आपलं काय होतं की आपलं जीव तृप्त होतो. आता तृप्त झाला, आता जेवण जाऊ शकणार नाही, आता मी काही खाऊ शकणार नाही, असं म्हणतो आपण. जसं तुकोबाने सांगतात, आता आनंदाने हरिहराच्या चिंतनानेच ढेकर येत आहेत. म्हणजे की एकदा त्या भगवंताच्या भक्तीमध्ये आपल्याला तृप्ती झाली की बाकी आपल्याला मग काय नको असं वाटतं, तृप्त झाला, मग संसार कडू वाटू लागतो. पण आपलं उलट झालेलं, आपल्याला संसारात तृप्ती आहे आणि आपल्याला परमार्थ कडू वाटतो. संतांना तसं नाही, संतांना भगवंताच्या भक्तीमध्ये त्यांना तृप्ती आहे. सतत भगवंताचे नामस्मरण, भगवंताच्या ठिकाणी चित्त त्यांचं राहिल्यामुळे त्यांना परमार्थामध्ये तृप्ती असल्यामुळे त्यांना बाकी काही नको आहे, त्यांना संसार हा कडू लागतो. तुकोबा सांगतात, आता आनंदाने हरिहराच्या चिंतनानेच ढेकर येत आहेत. म्हणजे आपण जेव्हा जेवल्यानंतर तृप्ती झाल्यानंतर आपल्याला काही वेळा ढेकर येतात. ते ढेकर फक्त आपण जेवल्यानंतर आपल्याला येतात. पण तुकोबाला सांगतात की आम्ही भगवंताच्या नामस्मरणामुळे, हरिहराच्या नामस्मरणामध्ये एवढे तृप्त झालोय की आता आमचं पोट भरलंय. म्हणजे आमचं या पोटामध्ये भगवंताचं नामस्मरण सतत घेतल्यामुळे एवढं तृप्त झालोय की आम्हाला तेच ढेकर येतात. तेच ढेकर येतात म्हणजे परत परत ते नाम आठवतं. जसं आपण नाम घेतल्यावर त्याचं मनन करायला पाहिजे, त्याचं चिंतन करायला पाहिजे, त्याचा निधिध्यास करायला पाहिजे. आपण एकदा नामस्मरण केलं किंवा काही श्रवण केल्यानंतर आपलं ते तिथे आपल्याला चिंतन करायला पाहिजे, म्हणजे आपण मनन करायला पाहिजे. एखाद्या वेळेला आपण कीर्तनात गेलो, कीर्तनात काही गोष्टी ऐकल्या महाराज, काही त्या अभंगावरचं चिंतन ऐकलं, त्या अभंगाच्या चिंतनावरनं आपण घरी आल्यानंतर त्या चिंतनाचं थोडं थोडं आपण मनन करायला पाहिजे. आणि त्या मनन केल्यानंतर काय होईल की ते आपल्या चित्तात ते ठाम होईल आणि ते तिथे राहील आणि आपल्याला ते नामस्मरण अधिक वाढेल. म्हणून तुकोबा सांगतात की ज्याच्या अंगात दुसऱ्यांचं वेधून घेण्याचे सामर्थ्य आहे, तुकाराम महाराज म्हणतात, त्या देवाच्या सेवेने मिळालेली जी तृप्ती होईल ती नाहीशी होणार नाही, म्हणजे पुन्हा भूक लागणार नाही. आता आपण कसं जेवल्यावर आपण तृप्त होतो, दुसऱ्या दिवशी परत आपल्याला परत भूक लागते, परत आपण जेवतो. पण तुकोबाला सांगतात की या भगवंताच्या चिंतनाने माझं एवढं तृप्त झालाय जीव की परत मला भूक लागणार नाही. म्हणजे काय होईल की परत मला दुसरी भूक नाही, मी तृप्तच झालोय, म्हणजे मला मोक्षच मिळाला, म्हणजे त्या मोक्ष पदाला पोचलेले. म्हणजे मोक्षपद कधी, मोक्ष म्हणजे काय, मोक्ष म्हणजे आपल्याला आपल्या अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद सुखाची प्राप्ती, त्याला मोक्ष म्हटलेलं आहे. मोक्ष म्हणजे काय की आपल्याला मेल्यानंतर मोक्ष मिळतो वगैरे हे काही नाही. ह्या मृत्यू लोकामध्ये, ह्या जन्मामध्ये आपल्याला आता पण मोक्ष आहे. कधी, जेव्हा आपल्याला अत्यंतिक दुःखाची निवृत्ती होईल आणि परमानंद सुखाची प्राप्ती होईल, तेव्हा आपल्याला त्यालाच मोक्ष असं शब्द वेदांतामध्ये त्याने शब्दाचं त्याने मोक्षाचं उदाहरण त्याने ते दिलेलं आहे की आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद सुखाची प्राप्ती, त्याला मोक्ष म्हटलेलं आहे. आणि तो मोक्ष कधी मिळेल की आपले दुःख जे आहेत जातील, आपण जे नामस्मरण करतो, भगवंताची भक्ती करतो, त्यावेळेला जेव्हा आपण सतत नामस्मरण करू तेव्हा आपल्याला आपले जे दुःख निघून जातील आणि आपल्याला त्या चित्तामध्ये आनंद मिळेल, परमानंद सुख प्राप्त होईल. परमानंद सुख प्राप्त होईल म्हणजे भगवंताविषयीचं सुख प्राप्त होईल आणि ते आनंद मिळेल. तेव्हा काय होईल की आपण आपल्याला मोक्षच मिळाला असं म्हणतात. तर मोक्ष म्हणजे वेगळं काही वस्तू मेल्यावर बघणं किंवा मोक्ष होणं हे ती वेगळी गोष्ट आहे. पण ह्या संसारात तुम्ही राहून पण तुम्हाला मोक्ष मिळू शकतो जेव्हा तुमचं अत्यंतिक दुःखाची निवृत्ती होईल आणि परमानंद सुखाची प्राप्ती होईल. पण तुकोबा सांगतात की अशी जी प्राप्ती झालेली आहे त्यांना, म्हणजे त्यांना जी आहे ती, त्यांना जो मोक्ष मिळालेला आहे, परमानंद सुखाची प्राप्ती झालेली आहे आणि त्यामुळे ते म्हणतात की मला परत भूक लागणार नाही. भूक लागणार नाही म्हणजे मला माझी तृप्ती होईल, ती नाही होणार नाही. म्हणजे मला जी तृप्ती झालेली आहे, म्हणजे एकदा तुम्हाला परमानंद सुखाची प्राप्ती झाली की परत तुम्हाला दुःख येणार नाही. आता काय होतं, आता आपल्याला सुख आहे, दुःख आहे, संसारामध्ये सुख येतं, दुःख येतं, हे चालत राहतं. कधी काही दुःख जास्त होतं, थोडंसं सुख आलं की आपलं नंतर लगेच दुःख येतं.
म्हणजे दुःख जास्त आहे आणि सुख थोडं आहे. पण ह्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये, भगवंताच्या भक्तीमध्ये जे सुख आहे, ते सुख एकदा आलं की ते सुख परत दुःखामध्ये परिवर्तित होत नाही. म्हणून ते म्हणतात की मला तृप्ती होईल, ती नाहीशी होणार नाही. एकदा मला तृप्ती मिळाली, एकदा मला सुख मिळालं, परमानंद सुख मिळालं, तर त्यानंतर मला परत ते दुःख येणार नाही. म्हणजे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती होते. निवृत्ती म्हणजे निघून जाते. ते दुःख निघून जातात आणि आपल्याला परमानंद सुखाची प्राप्ती होते. आणि त्या प्राप्तीमध्ये आपल्याला जे सुख मिळतं ते सुख म्हणजे तुकोबारा सांगतात की परत मला भूक लागणार नाही. भूक लागणार नाही म्हणजे परत मला काही करायची गरज नाही. मी आता तृप्त झालो. मी आता मला मोक्ष पदाला गेलो. असं या अभंगाचा थोडक्यात जो काय भावार्थ आहे. पुढचा अभंग आहे, नाम साराचे ही सार शरणागता यम किंकर, उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम, नाम जपता चंद्रमौळी, नामे तरला वाल्या कोळी, तुका म्हणे वर्णू काय, तारक विठोबाचे पाय. आता या अभंगामध्ये पण तुकोबारा यांनी नामाचंच महत्व सांगितलं. नाम साराचे हे सार शरणागत यम किंकर. तुकोबारा सांगतात हरीचे नाम साराचे सार आहे. म्हणून जो नेहमी त्याच्या नामाचे चिंतन करतो त्याला यम शरण येऊन त्याचा दास होतो. म्हणजे संतांचं नामस्मरण जसं हे होतं, एवढ्या प्रमाणात संतांचं नामस्मरण होतं, सदा होतं. सदा नामघोषे करो हरिकथा, येणे सदा चित्ता समाधान. संतांचं नामस्मरण एवढं होतं की यम त्यांच्या जवळ यायला घाबरायचं. यम त्यांच्या जवळ येत नव्हतं. आणि यमाच्या डोक्यावर पाय ठेवून तुकोबारा सदैव वैकुंठाला गेलेले आपल्याला परिस्थिती माहिती आहे. तर यमाला पण ते हे म्हणतात की यम पण त्यांच्या जवळ येऊ शकत नाही. म्हणून तुकोबारा सांगतात की तुम्ही नाम आधी हरीचे नाम तुम्ही हे सार आहे. सार म्हणजे सार आणि असार यातले सार काढायचे. आता दुधामध्ये जर आपण विरजण टाकलं, ते विरजण टाकल्यानंतर काय होतं, दही होतं. आता दही घुसळल्यानंतर ते दही आपण जेव्हा घुसळतो तेव्हा त्याच्यातनं दोन पदार्थ येतात. एक ती लोणी येते आणि ती लोणी काय ते सार, आणि त्यानंतर जे राहतं ते ताक, त्याला आपण ताक म्हणतो, ते असार आहे. सार रूपी लोणीचं आपण तूप बनवतो. म्हणजे त्या लोणी कसे सार आहे, त्या दुधातलं सार काय आहे, लोणी आहे, तूप आहे. आणि आसार काय आहे, ते ताक आहे. तसं भगवंताचं नामस्मरण हे सार आहे आणि आसार काय आहे, आपलं संसार हा आसार आहे. त्रिगुण आसार निर्गुण हे सार, सारा सार विचार करा हरिपाठ. त्रिगुण जे आहे, त्रिगुण जे आहेत आसार आहे आणि सार काय, निर्गुण. निर्गुण परमात्मा हा सार आहे आणि त्रिगुण आहे हे सगळं आसार आहे. म्हणून त्या आसाराकडे न लक्ष देता भगवंताच्या नामस्मरणाकडे जर आपण लक्ष दिलं तर ते सार आहे. म्हणून नाम साराचे हे सार शरणागत यम किंकर. यम किंकर जो आहे तो आपल्या शरणागत येतो. आपल्याला त्याची भीती वाटणार नाही. जर आपण नामस्मरण करत असू आणि आपलं नाम शेवटच्या वेळेला जर आपल्या मुखात भगवंताचं नामस्मरण आलं तर आपल्याला घ्यायला यमदूत येणार नाही, विष्णुदूत येणार. आणि ते विष्णुदूत आपल्याला भगवंताकडे वैकुंठामध्ये घेऊन जाते. आणि जर आपलं नामस्मरण नसेल, शेवटच्या वेळेला नामस्मरण जर नाही आलं तर आपण काहीच करू, आपल्याकडे ती पॉवर नसेल. बळीयाचे अंकित, आम्ही झालो बळीवंत, राताडीला संसार केला षडूर्मीचा मार. जर भगवंताच्या नामस्मरणाने आपण बलवान झालो, बळीवंत झालो, तर आपण काय करतो, सगळ्या संसाराला लाथाडतो आणि भगवंताचं नामस्मरण करतो. म्हणून आपण बळीवंत होतो. बळीयाचे अंकित, कोणाच्या अंकित होतो आपण, भगवान परमात्म्याच्या. बळीया माझा पंढरीराव, हा देवाचा, तो हा देवाचाही देव. तुकोबाने सांगितलं बळीया माझा पंढरीराव, तो हा देवाचाही देव. आणि त्याचं जर आपण अंकित झालो तर आपण बळीवंत होणार आणि आपल्याला काही भीती राहणार नाही. म्हणून तुकोबाने सांगतात की यमकिंकर पण आपल्या जवळ येणार नाही. नाम हे चांगलेच चांगले आहे, म्हणून तुम्ही वाचेने पुरुषोत्तमाचे चिंतन करा. नाम हे चांगल्यातलं चांगलं आहे. नाम चांगले चांगले
माझे कंठी राहो भले, कपिकुळ उद्धरले मुक्त केले राक्षसा. हा अभंग आपण नेहमी रामनवमीच्या वेळेला वगैरे आपण घेतो. नाम हीच अल्पमतीहीन काय वर्णू तुझे गुण, उदकी तारिले पाषाण हे महिमान नामाचे. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले, कपिकुळ उद्धरले मुक्त केले राक्षसा. नाम चांगले म्हणजे कपिकुळाचा उद्धार झाला नामस्मरणाने. ज्या हनुमंतरायाने जे नामस्मरण केलं त्या नामस्मरणामुळे त्यांचं ते म्हणजे श्रेष्ठ भक्त झाले ना, रामाचे भक्त झाले आणि त्यांच्या त्या भक्तीमुळे त्यांना चिरंजीव पद झालं. तुम्ही जरी बघितलं तर प्रत्येक गावामध्ये समजा एखादा जिल्हा असेल त्याच्यात कितीतरी गावं आहेत, 100 गाव जर असतील त्या 100 गावामध्ये तुम्हाला फक्त 10 ते 15 प्रभू रामचंद्राचे मंदिर भेटतील. पण त्या 100 गावामध्ये 100 गावामध्ये तुम्हाला हनुमंतरायाचं मंदिर भेटेल. म्हणजे भक्ताचं मंदिर जास्त आहे, भगवंतापेक्षा भक्ताचं मंदिर जास्त आहे. का? कारण त्या नामाचा प्रभाव आहे. त्यांनी नामस्मरण एवढं केलं की भगवंताचं नामस्मरण केल्यामुळे त्यांना ती पदवी प्राप्त झालेली. म्हणून तुकोबाराय सांगतात की त्याला नाम हे चांगल्याचे चांगले आहे, म्हणून तुम्ही वाचेने पुरुषोत्तमाचे चिंतन करा, तुम्ही सतत भगवंताचं नामस्मरण करा. कारण काय, नाम हे चांगले आहे, नाम गोड आहे. अमृताहुनी नाम तुझे देवा, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, का बा केशवा नागे. म्हणजे आपल्या मुखाही भगवंताचं नाम येणं म्हणजे हे पूर्वपुण्य. सहजासहजी कोणाला मिळत नाही. आता इथे कितीतरी लोक आपल्याकडे आहेत पण प्रत्येकाकडे नाम नाहीये. सद्गुरूंकडे जाऊन नाम घेण्याची बुद्धी प्रत्येकाला होत नाही. ती जर तुमची पूर्वपुण्य असेल तरच भगवंताचं नामस्मरण तुम्हाला मिळेल. आणि ह्या कलियुगामध्ये जर तुमचा उद्धार होण्याचा असेल तर नामच आहे. कलियुगी उद्धार हरीच्या नामे, सकळांची येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे, भगवंताच्या नामस्मरणाने आपला उद्धार आहे. आणि ते नाम आपल्याला भेटलेलं आहे, सद्गुरूंच्या मुखातनं भेटलेलं आहे. सद्गुरूंनी आपल्याला ते अनुसंधान करण्यासाठी सांगितलं. आपल्या नामस्मरण आपल्या श्वासोश्वासावर घेण्यासाठी दिलेलं आहे. आणि ते जर आपण घेतलं तर ते आपण ह्या जन्मामध्ये ह्या मृत्यू लोकांमध्ये आपला उद्धार आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात नाम हे चांगलेच चांगले आहे, म्हणून तुम्ही वाचेने पुरुषोत्तमाचे चिंतन करा. नाम जपाने शिव तरले तसाच वाल्या कोळीही तरला. हे आपल्याला माहित आहे, नामाने शिव तरले, नामाने वाल्या कोळी तरले. हे आपल्याला सगळ्यांना, आपण बहुश्रुत मंडळी आहोत, सगळ्यांनी आपण ह्या दृष्टांत किंवा ही कथा आपण ऐकलेली. भगवान परमात्म्याने जेव्हा तिथे समुद्र मंथन जेव्हा केलं, त्या समुद्र मंथनामधनं अमृत जसं आलं तसं त्याच्यामधनं विष पण आलं. त्याच्यामध्ये लक्ष्मी माता आली किंवा दुसरे अजून काय काय त्या वस्तू तिथे आले आणि त्यामधनं जे विष आलं, आता ते विष कोण पिणार असा तिथे विषय आला की हे विष पिणार कोण, आता हे विष घेणार कोण. कारण सगळे देव लोक होते, देव होते, दानव होते, पण विष प्यायला कोणी तयार नव्हतं. मग भगवान शंकरांना बोलवलं. भगवान शंकर महादेवांना बोलवल्यानंतर त्यांनी ते विष प्यायले. आता ते विष प्यायल्यानंतर त्यांना ते एकदम त्यांच्या अंगामध्ये धाव व्हायला लागला. म्हणून भगवान शंकर भगवंताचं तुम्ही बघा, त्यांनी जे विष घेतलेलं होतं म्हणून त्यांच्या कंठामध्ये बघा इथे निळे झालेले आहे. त्या विषामुळे निळं पडतं ना, माणूस जेव्हा विष घेतो तेव्हा निळा पडतो, तर त्यांच्या कंठामध्ये निळे झालेले म्हणून त्यांना नीलकंठ नाव पडलं. भगवान परमात्मा शंकर भगवंतांना नीलकंठ नाव का पडलं, त्यांनी त्या विष घेतलेलं तेव्हा त्यांचा जो कंठ होता तो निळा झाला आणि तेव्हा त्यांना नीलकंठ नाव. आता हे त्यांच्या अंगामध्ये जो धाग आला होता विषामुळे, एकदम आग होत होती, आता हा धाग कसा शमणार. म्हणून त्यांना काय केलं, त्यांनी भगवान प्रभू रामचंद्राचं नामस्मरण चालू केलं. त्या नामाने त्यांचा जो शरीरातला दाह आहे तो कमी झाला. म्हणून तुकोबा इथे सांगतात नाम जपाने शिव तरले. भगवान शिव परमात्म्याने काय केलं की ते प्रभू रामचंद्राचं नामस्मरण केलं. शिव हळाहळा तापला तो या नामे शीतळ झाला. तुकोबारायांचा एक अभंग आहे, शिव हळाहळा तापला तो या नामे शीतळ झाला. म्हणजे तो एवढा त्या विषाने एवढा हळहळ झाला, तापला की तो नामाने शीतळ झाला, म्हणजे शांत झाला. म्हणून तुकोबाराय सांगतात की हे नामस्मरण करा. भगवान
शंकरांनी पण हे नाम घेतलेलं आहे आणि त्यांना त्याचा फायदा झालाय, म्हणून तुम्ही आम्ही का घेऊ नये, ते नाम घ्या. तसंच वाल्या कोळीचं पण आपल्याला उदाहरण माहिती. वाल्या कोळी एवढ्या लोकांना मारत होता आणि एवढं तो सगळ्यांना मारायचा, ब्राह्मणांना मारायचा. 7 रांजण भरतील एवढं त्यांनी पाप केलं होतं. आणि ते 7 रांजण कसं राई एवढे छोटे छोटे दग त्याच्यात टाकायचा, म्हणजे ते रांजण किती मोठे होते आणि ते 7 रांजण भरणार म्हणजे ते किती लोकांना मारलं होतं आणि किती मोठं पाप केलं होतं. आपण भगवंताच्या नामस्मरणाने ते वाल्या कोळी तरले. कारण ते वाल्या कोळी काय झाले, नंतर वाल्मिकी झाले. वाल्मिकी ऋषी, वाल्मिकीने जे तपश्चर्या केली ते वाल्या कोळीचे वाल्मिकी ऋषी झाले. आणि त्यांचा एवढा प्रभाव झाला की प्रभू रामचंद्रांनी त्यांनी जे लिहिलेलं रामायण केले, रामायण रामा आधी. वाल्मिकी ऋषीने काय केलं, रामायण प्रभू रामचंद्राने यायच्या आधी रामायण लिहून ठेवलं. आणि प्रभू रामचंद्राला त्या रामायणामध्ये जसं वाल्मिकी ऋषीने लिहिलेलं आहे त्याप्रमाणे त्यांना चालायला लागलं. म्हणजे त्याप्रमाणे ते त्यांचं प्रत्येक गोष्टी ते करायला लागले. म्हणजे एवढं श्रेष्ठ वाल्मिकी ऋषी झाले. पण त्या वाल्मिकी ऋषीला कोणी हे केलं होतं, संतांनी, म्हणजे नारद मुनींनी. नारद मुनी संत आहेत, ते आले आणि त्यांना सांगितलं की तुम्ही आता काय करा, तुमचे घरचे तुम्हाला काय साथ देत नाही, तुम्ही जे काय पाप केले त्याच्या पापामध्ये भागीदारी होत नाहीत घरचे. तर तुम्हाला आता कळलं की तुम्ही हे पाप करून काय उपयोग नाही, घरची भागीदारी होत नाही, मग पाप करून काय उपयोग नाही. मग तुम्ही काय करा, आता पुण्य करण्याच्या मागे लागा आणि भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी तुम्ही काय करा, बसा आणि भगवंताची ध्यान करा, तपश्चर्या करा. आता त्यावेळेला नारद मुनींनी त्यांना सांगितलं तुम्ही राम राम म्हणा. आता त्यावेळेला त्या वाल्या कोळी जे होते त्यांना ते राम म्हणता येत नव्हतं, कारण पाप जास्त होत. आता त्यांनी एवढं सगळं लोकांना मारलं, हे केलं आणि नंतर त्यांना जे नाम दिलं होतं राम राम म्हण, तर राम म्हणता येत नव्हतं. म्हणून ते नारद मुनींनी सांगितले तू मरा मरा म्हण, ते ऑटोमॅटिक राम होणार. मरा 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 राम. तसं मरा मरा म्हटलं की राम राम, नंतर राम होतं, मराचं राम. आणि त्यांनी मरा मरा सुरू केला आणि नंतर हळूहळू ते राम 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 कळलं. आता पहिल्यांदा त्यांना काय येत नव्हतं, मरा मरा का म्हणायला लागत होतं, पण त्यांचे पाप एवढे होते ना की त्या पापामुळे त्यांच्या मुखात नाम येत नव्हतं. तसं तुमचं आमचं पण, आपलं पाप जर जास्त असेल तर आपल्या मुखात नाम येणार नाही, पण आपलं पाप गेल्यानंतर भगवंताचं नामस्मरण आपल्याला मिळतं. म्हणून प्रत्येकाला पूर्वजन्मात पापांचा नाश केल्यानंतर पूर्वजन्माची काही पुण्याई असेल तर भगवंताचं नामस्मरण मुखाला येईल. आणि म्हणून काय झालं की ते त्यांचे जे पाप कमी झाली आणि म्हणून नंतर त्यांना राम 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 सरळ यायला लागलं. आणि त्यांनी ते नामस्मरण केल्यानंतर त्यांना काय झालं की भगवंताची प्राप्ती झाली. आणि त्यांनी त्या वाल्मिकी ऋषीने रामायण लिहिलं आणि रामायणाच्या हिशोबाने प्रभू रामचंद्र त्याप्रमाणे चालले. म्हणून तुकोबा सांगतात नाम जपाने शिव तरले, तसाच वाल्या कोळी तरला. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात आता किती वर्णन करावे, खरोखर विठोबाचे पायच मुक्त करणारे आहे. हे खरंच आहे, भगवंताचे चरण आहे ना, हे चरण आपल्याला मुक्त करणार आहेत. त्या चरणाची जर आपण भक्ती केली, चरणाजवळ आपण आपलं चित्त जर ठेवलं आणि भगवंताचं नामस्मरण केलं, भक्ती केली, तर तोच टरणार आहे. तुम्ही आम्ही काय करतो, भगवंताचे चित्त सोडून आपण बाकी ठिकाणी भटकतोय. आपण जातो इकडे तिकडे जातो, आपण तीर्थयात्रेला जातो, पण एकच आपल्या चित्तामध्ये एकच भगवान परमात्मा पाहिजे. एक धरीला चित्ती आम्ही रकुमाईचा पती. आपण कुठलेही देव असू द्या, तुम्ही कुठल्याही देवाला आपल्या चित्तात धारण करा, पण त्या धारण केलेल्या भगवंताला चित्तात धारण केल्यानंतर आपण दुसऱ्या कुठल्याही देवाच्या ठिकाणी दर्शनाला जर गेलो तरी आपल्याला तो भगवान, आपल्या चित्तात जो भगवान परमात्मा आहे तोच आपल्याला तिथे दिसला पाहिजे, तर आपली भक्ती श्रेष्ठ होते. म्हणजे आपण बरोबर वाटेवर चाललो. आता आपण तिथे गेल्यावर आपल्याला आपल्या ज्या चित्तात आहे त्या भगवंताचं रूप दिसलं पाहिजे आणि आपण दर्शन घेतलं पाहिजे. म्हणजे काय होईल की तुम्ही कुठेही जा, कुठल्याही देवाचं दर्शन घ्या, पण तुम्हाला भगवान परमात्मा तोच दिसतो. म्हणून तुम्ही आता प्रत्येक वाराला जरी आपण भगवंताचं, प्रत्येक वेगवेगळ्या भगवंताचं जर आपण भक्ती करतो किंवा दर्शन करतो, तरी दर्शन केल्यानंतर एक जो आपण चित्तात धरलेला, एकाला जास्त महत्व आहे. एक गावो आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम नाही.
त्या एका भगवंताचा चित्तामध्ये जर आपण धारण केलं तर आपण काय होईल, आपल्याला ते भगवंताची प्राप्ती होईल. कारण आपण मागे एकदा ठिकाणी असं ऐकलेलं आहे की आपण जेव्हा गणपती बाप्पाला आपण हे करायला जातो, बुडवायला जातो, तो बुडवतो आपण, तो भगवान परमात्मा बुडतो, आपण त्याला बुडवतो. मग जेव्हा आपल्यावरती प्रसंग येतो, आपण जेव्हा कुठे समुद्रामध्ये किंवा नदीमध्ये जाताना आपण पडतो, आपण बुडतो, त्यावेळेला आपण काय करतो, एकदा गणपती बाप्पाला बोलवतो, एकदा भगवान शंकराला बोलवतो, एकदा प्रभू रामचंद्राला बोलवतो, एकदा विठ्ठलाला बोलवतो. म्हणजे प्रत्येक देव येतात जातात, येतात जातात, शेवटी आपल्याकडे कोण येत नाही. तसं आपण एकाला जर बोलवलं ना, तो एक बरोबर येणार. आता तुम्हाला माहिती आहे, द्रौपदीचं उदाहरण माहित आहे. तिने जेव्हा सगळं तिचं वस्त्रहरण होत होतं, वस्त्रहरणाच्या वेळेला सगळ्यांना हे केलं, कोणी काय आलं नाही. तिचे जे सासरे होते किंवा ते भीष्म होते, कृपाचार्य, द्रोणाचार्य सगळे होते, कोणी आलं नाही. तिचे जे काही 5 पांडव होते ते पण येऊ शकले नाहीत. मग तिला काय वाटलं, की मी माझ्या हातानेच मी आपलं साडी पकडू आणि मी सांभाळून घेऊ आणि माझं रक्षण होईल, पण ते पण नाही झालं. आणि शेवटी तिला काय वाटलं की आता माझ्याकडनं पण हे होणार नाही आणि मी एकदम निवस्त्र होणार. त्यावेळेला भगवान परमात्म्याला तिने बोलवलं. आता परमात्म्याला बोलवल्यानंतर परमात्म्याने काय केलं की त्यावेळेला लगेच भगवान परमात्मा स्वतः साडी होऊन झाला. भगवान परमात्म्याने साडी पुरवले नाही, भगवान परमात्मा स्वतः त्या साडी रूपाने आले. द्रौपदी पांचाळी सभेमध्ये आणली, वस्त्रे होली वस्त्रे झाली माऊली. म्हणजे त्या वस्त्र माऊली भगवान परमात्मा वस्त्रच झाली. आणि त्यामुळे काय झालं की तो दुःशासन कितीही ओढत होता तरी ते साडी कमी होत नव्हती, ती अजून वाढतच होती. म्हणजे तो स्वतः भगवान परमात्मा वस्त्र झाला. कारण भगवान परमात्माला माहित होतं की मी साडी जर पुरवली तर कधी मध्ये कधीतरी संपणार, दुसरी साडी येऊस तर मध्ये गॅप मिळणार, म्हणून भगवान परमात्मा स्वतः साडी झाले. आणि तसं म्हणजे आपण भगवान परमात्म्याचं जे चिंतन आपण करतोय ते एकच भगवान परमात्मा, आणि लगेच आपण जर बोलवलं तर तो भगवान परमात्मा येणार. आणि भगवान परमात्म्याला तिने नंतर शेवटी बोलवलं, द्वारकेचा भगवान परमात्मा द्वारकेहून या म्हटलं. तर भगवान परमात्मा तिथेच होता, हस्तिनापूर मध्येच होता. आणि तुम्ही लगेच जर बघतील, तिने पहिल्याच जर धावा केला असता भगवान परमात्म्याचा तर ते भगवान परमात्मा स्वतः आले असते, कृष्ण भगवंत. पण आपण त्याला कुठे लांब बघतो, आपल्या जवळ आहे. तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकवशी. म्हणून आपण भगवान परमात्मा आपल्या जवळ बघायचं. आपले जे सगळे सोयरे नातेवाईक किंवा आपली बायको पण जेवढी आपल्या जवळ नाही, पण भगवान परमात्मा आपल्या जवळ आहे. तो जीवाला लागू नये म्हणून त्याला जीवलग म्हटलंय. सखा आहे तो, जीवलग आहे म्हणून आपल्या जीवाला लागू नये म्हणून त्याला तो जवळ आहे. पण बाकीच्या आपल्याकडनं एक हात लांब आहे म्हणून तो आपल्या जवळ आहे, म्हणजे त्याला लगेच आपण बोलवायचं. म्हणून तुकोबारे सांगतात की आता किती वर्णन करावे, खरोखर विठोबाचे पायच मुक्त करणारे आहेत. आपल्याला विठोबाचे पाय जे आहेत तेच आपल्याला मुक्त करणार आहेत, आणि त्या पायाचेच आपण चिंतन करायला पाहिजे. आणि सतत भगवंताची भक्ती जर आपण केली तर त्या भगवंत परमात्मा आपल्याला ह्या मनुष्य देहामधनं आपल्याला सोडू शकतो, आपल्याला मोक्षाला नेऊ शकतो. जर आपण ह्या मृत्यू लोकामध्ये आपल्याला जर मुक्त व्हायचं असेल, कारण हा जन्म आपल्याला मुक्त होण्यासाठी दिलेला आहे. कारण ज्ञान जे दिले ते मुक्त होण्यासाठी दिले, आणि ते ज्ञान जर आपल्याला घेता आलं आणि संतांकडून आपण ते ज्ञान घेऊन भगवंताची भक्ती जर आपण अखंड केली तर त्या भगवंताची भक्ती केल्यानंतर आपण भगवान परमात्म्याच्या जवळ जाऊ शकतो. अभ्यास करायला पाहिजे, त्यासाठी चिंतन सतत करायला पाहिजे, अभ्यास पाहिजे. संतांनी जे काय अभंग लिहून ठेवलेत किंवा जे काय ओव्या लिहिलेत त्या ओव्याचे चिंतन करायला पाहिजे. अभंग लिहिले, तुकोबा यांना या अभंगामध्ये काय म्हणायचंय. जसं आता आपण बघा 3-4 अभंग ह्या आजच्या दिवसाला आपण जे घेतले 1, 2, 3, 4च अभंग झाले, पण त्या 4 अभंगामध्ये तुकोबा यांना काय म्हणायचंय तो आशय आपण समजून घेतला. असं प्रत्येक अभंग एखाद वेळा असं शास्त्र बसलेलं असतो ना आपण, तर एखादा अभंग घेऊन बसायचा आणि आपण आपल्या मनात गुणगुणायचा तो अभंग, आणि तुकोबारायांना काय म्हणायचंय या अभंगामध्ये, त्याचा काय अर्थ आहे. आता ते तुकोबारायांना जे म्हणायचं तो अर्थ आपल्याला कळेल किंवा नाही माहिती नाही, कारण त्यांचं म्हणण्याचं, त्यांचा विचार करण्याचा वेगळा विषय असेल. त्यांनी
त्याचा अर्थ वेगळा लावला असेल, पण आपण ते अर्थ लावण्याचा प्रयत्न करायला पाहिजे आणि आपण त्याच्यातनं तो अर्थ काढायला पाहिजे. आणि तो अर्थ जर आपण काढला तर आपल्याला त्या अभंगामधला सार जे काही अर्थ जो आहे तो कळल्यावर आपल्याला कळेल संत आपल्याला काय सांगतात. संत आपल्याला, आपण संतांशी बोललो पाहिजे, संत आपल्याशी बोलतील. जेव्हा आपण संतांच्या त्या अभंगावर आपण जर चिंतन सतत जर केलं तर ते भगवंतापर्यंत पोहोचतं. म्हणून देव ते संत निमित्त त्या प्रतिमा, त्या न्यायाने आपण संतांची जर आपण भक्ती केली तर ती शेवटी देवापर्यंत पोहोचते. असं आपण या आजच्या काही अभंगामध्ये संतांविषयी आपण जास्त हे केलेलं आहे, विचार केलेला आहे. आणि भगवंताविषयी तर संतांना जास्त महत्व, तुकोबारायांनी पण संतांना महत्व जास्त दिलेलं आहे देवापेक्षा. आणि संत आपल्या वारकरी संप्रदायामध्ये पण संतांना आधी आपण हे करतो. संतांचे अभंग आपण जे म्हणतो, जे काही भजन म्हणतो, ते संतांचेच आहे, संतांवरच आहे. आणि नंतर आपण देवाची भक्ती, आपण एकदा संतांची भक्ती जर आपण केली तर आपण त्या देवाच्या चरणापर्यंत जाऊ शकतो. कारण संत कोण आहे, ते मध्ये आपल्याला वकील म्हणतो ना आपण, जेव्हा कोर्टामध्ये जे काही केस चालते तेव्हा वकील असतात, वकील आपल्या बाजूने लढतात. तसे संतांचं आपण जर चिंतन केलं, त्यांचं भजन केलं, ते संतच आपल्याला भगवंतापर्यंत घेऊन जाऊ शकतात. कारण त्यांना भगवंताची जागा त्यांना माहिती आहे, कारण त्यांना ते जाऊन आलेले संत भगवंताकडे जाऊन आलेत. म्हणून तर तुकोबारा सांगतात, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची, बोलेले जे ऋषी साच भावे होता. ते वैकुंठातून आले, त्यांना माहिती आहे देवाचं स्थान कुठे. मग आपल्याला पण तिथे नेण्यासाठी संतच आपल्याला नाव म्हणून, सद्गुरू आपल्याला नाव रूपाने, सद्गुरूच आपल्याला तिथे आपल्याला इकडनं भगवंतापर्यंत घेऊन जाऊ शकतील. म्हणून सद्गुरू जे आपल्याला काय सांगतात त्यांच्याप्रमाणे आपण चाललो तर आपल्याला भगवंताची प्राप्ती या जन्मामध्ये सहज होऊ शकते. आणि म्हणून झालेली सेवा, आज आपण 4 अभंगाचं चिंतन केलं, झालेली सेवा सगळ्या तुम्ही मायबापांच्या चरणी अर्पण करतो, भगवान पांडुरंगाच्या चरणी अर्पण करतो आणि हनुमंतरायाच्या चरणी अर्पण करतो आणि माझ्या आई वडिलांच्या चरणी अर्पण करून झालेली सेवा ही आता तुमच्या सगळ्यांच्या चरणी अर्पण करून इथेच पूर्णविराम. तुकाराम 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आता विश्वात्मके देवे, येणे वागे ने तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाये दाने. जय खळांची व्यंकटी सांडू, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिरे जाओ. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो देवांचिल तो तेला हो. प्राणिनाथ वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवर्त भूमंडळी भेटो तया भूता, चला कल्पतरुचे अर्णव. चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जय अर्णव पियुषांचे. चंद्रमे जय लांछन, मातरंड जे तापज्ञ. ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होती किंबहुना सर्व सुखी. पूर्ण होऊन येती लोकी, भजू पुरकी अखंडित. आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकी, दृष्टादृष्ट विजय होवावे. एथ म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसाओ. येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला, येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला.